विकास। मागील 4 दिवसांपासून रत्नागिरी येथे सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे एकीकडे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच आता भाज्यांचे दरही कडाडले असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे। मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा आदी ठिकाणांहून भाज्या घेऊन रत्नागिरीला येणाऱ्या गाड्या येऊ शकत नसल्याने आहेत त्या भाज्यांचे दर दुप्पट झाले असल्याने महिला वर्गात नाराजी व्यक्त करण्यात येते। भाज्या महाग झाल्या आहेत, भाज्याची आवक कमी झाल्यामुळे आठ दिवसांपूर्वी 20 ते 30 रुपये प्रति किलो दराने विक्री होणारा टोमॅटो आज 80 रुपये किलोने विकला जातोय। तसेच कांदा, बटाटा, मिरची, कोथिंबीर इतर भाज्यांनीही 100 गाठले आहे। फ्रूटचे दरही गगनाला भिडलेत। पावसाचा सुरू राहिला तर भाज्यांचे दर अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। चले वाटेले 10 रुपये, लिंबू वाटे घ्या 10 रुपये। नको आता पुढे चांगलं येत नाही म्हणून आला। पावसाळी हंगामामध्ये शासन आदेशानुसार मासेमारी बंद असल्याने सुकी मासळी बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, परंतु त्याचे दरही खूप जास्त असल्याने खरेदीसाठी खूप कमी गर्दी दिसत आहे। परंतु समुद्रातील मासे मिळत नसल्याने नाईलाजाने सुकी मासळी घ्यावी लागते। ताजी आहे पांढरी ती बदल पांढरी छत्री पांढरी काय घेणार आणि हे कसे पांढरे 50 सोपले ते मी दादा किती 50 किती 700
विषय काय? समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।